पुढील बातमी सातपूरहून गुरु शिष्य जयंती उत्सव कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न। सातपूर येथील जाणता राजा मैदान अशोकनगर येथे ज्योती जन्मोत्सव समिती 2025 च्या वतीनं नवीन कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले। या कार्यक्रमाला ज्योती जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्या हस्ते तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त करत सर्वांना या जन्मोत्सव सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले। या उद्घाटन सोहळ्याला अध्यक्ष प्रवीण नागरे, कार्याध्यक्ष निलिमा जेजूरकर, उपाध्यक्ष बाळासाहेब भोजने, उपाध्यक्ष जानवी तांबे, सरचिटणीस काळू काळे, चिटणीस सोनाली बंधुरे तसेच सचिव अश्विन महाजन, सुप्रसिद्ध प्रमुख तुषार ढेपले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर अध्यक्ष गजानन शेलार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे, छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, माजी नगरसेवक सुरेश बंधुरे, माजी नगरसेवक योगेश शेवरे, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे आदींसह जनरल माथाडी कामगार संघटनेचे चिटणीस दानशूर दीपक नानाजी लोंढे, सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ, दिनकर कांडेकर, ऍडव्होकेट प्रशांत जाधव, किशोर मुंदडा, दिलीप बंधुरे, विजय बंधुरे, बाळासाहेब जाधव, नरेश सोनवणे, अशोक पारखे, नितीन निगळ, शरद शिंदे, जुनेद शेख, भिवानंद काळे, सुनील मौले, नाना वाघ, महेंद्र शिंदे, जुनेद शेख, नाना वाघ, महेंद्र शिंदे, रामदास मेदगे तसेच सातपूर शिवजन्मोत्सव समिती 2025 चे अध्यक्ष जीवन रायते, माजी अध्यक्ष GS नाना सावळे, सचिन गांगुर्डे, किशोर निकम, मुन्ना तुपे, देवा जाधव, रवींद्र देवरे, पंकज निकम, दीपक वाकचौरे, भगवान काकड, आकाश पवार, राजू पाटील, गौरव जाधव, दीपक आरोटे, हेमंत नागरे, योगेश गांगुर्डे, गोविंद माळी, गुलाब माळी, भैया क्षीरसागर, दिलीप महाजन, महेश नेमाडे, रवींद्र निकम, जगदीश पाटील, मधुकर माळी, रावसाहेब आहिरे, दीपक निर्वाण, जितेंद्र पाटील, ज्ञानेश्वर माळी, अमोल जाधव, रवी महाजन, कैलास सानप, क्रांती पालवे, सूरज ठोंबरे तसेच सातपूर भीम जन्मोत्सव समितीच्या स्वागत अध्यक्षा मायाताई निवृत्ती शेठ काळे, वृषाली सोनावणे, गीताताई जाधव, रोहिणी जोशी, कल्पना पाटोळे, रोहिणी देवरे आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। समिती समन्वयक प्रकाशक महाजन, श्रीराम मंडळ, मच्छिंद्र माळी, पोपटराव जेजूरकर, भारत जाधव, अनिल माळी, राहुल साळुंखे, प्रकाश खैरनार, दीपक गांगुर्डे, शिवाजी काळे, हेमंत शिरसाट, मनोज तांबे, अशोक मंडलिक, दिनेश चव्हाण, हर्षल मोरे, गोकुळ तिडके, तुषार बंधुरे, दयाराम माळी, शशिकांत सोनवणे, पवन दोंदे आदी उपस्थित होते। दरम्यान यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते। उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले आहे। मागील 18 वर्षापासून या सातपूर शहरामध्ये जी आगळी वेगळी परंपरा गुरु शिष्य जयंती म्हणून जी परंपरा सुरू झाली ती आज 18व्या वर्षात पदार्पण करत आहे। आणि या 18व्या वर्षी या जयंती महोत्सवाचा ज्योती जन्मोत्सव 2025 चा अध्यक्ष म्हणून या सर्व कोर कमिटी सदस्यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी त्यांचा प्रथमतः ऋणी आहे। त्यांनी मला या पात्र समजलं आणि या कार्यक्रमाचा या ज्योती जन्मोत्सव सोहळ्याचा अध्यक्ष म्हणून मान मला दिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे या ठिकाणी आभार मानेन। या सातपूर शहरामध्ये आता लोंढे साहेबांनी सांगितलं, सर्वांनी मगाशी सांगितलं, 3 जन्मोत्सव हे अत्यंत सुंदररित्या आपण साजरे करत असतो। छत्रपती शिवरायांचा शिवजन्मोत्सव, महात्मा ज्योतिबा फुलेंचा ज्योती जन्मोत्सव आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भीम जन्मोत्सव। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या सातपूर शहराचं नक्कीच नाव निघत आहे। आणि याच अनुषंगाने दिनांक 11 एप्रिल रोजी शौर्य गाथा कर्तृत्वाची या बॅनर खाली आपले नाशिकचे सुप्रसिद्ध कलाकार अमोलजी पालेकर यांनी प्रस्तुत केलेलं शौर्य गाथा कर्तृत्वाची हा कार्यक्रम 11 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता या जाणता राजा मैदानावरती होणार आहे। छत्रपती शिवराय, महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध प्रसंग, त्याचबरोबर या महाराष्ट्रीयन संस्कृतीला शोभेल असे
गाणे असतील, लोकगीतं, भावगीतं, शेतकरी गीतं, अशा सर्व कार्यक्रमांना एकत्रित करून एक चांगलं स्किट तयार करून या ठिकाणी हा कार्यक्रम 11 एप्रिल रोजी होणार आहे. अध्यक्ष या नात्याने माझे सर्व पदाधिकारी सहकारी सोबती, त्यात कार्याध्यक्षा निलिमाताई जेजूरकर, उपाध्यक्ष बाळासाहेबजी भोजने काका, उपाध्यक्षा जान्हवीताई तांबे, सरचिटणीस काळूजी काळे, चिटणीस सोनालीताई बंदिरे, सचिव अश्विनजी महाजन आणि प्रसिद्धी प्रमुख तुषारजी ढेपले या सर्व पदाधिकारी टीमच्या वतीने, त्याचबरोबर आमची कोर कमिटी सर्व टीम, त्यात प्रकाशजी महाजन असतील, श्रीरामजी मंडळ असतील, पोपटरावजी जेजूरकर असतील, मच्छिंद्र माळी, भारतजी जाधव, अनिल माळी, गोकुळजी तिडके, मनोजी तांबे, शिवाजी काका काळे, त्याचबरोबर दीपकजी गांगुर्डे, तुषार बंदुरे, राहुल साळुंके, हर्षलजी मोरे, दिनेश चव्हाण, शशिकांत सोनवणे, दयाराम माळी, अजूनही कोणाचं नाव राहिलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. कारण की असं आहे की ह्या वर्षी कोर कमिटी थोडी वाढवल्यामुळे जरा आम्हालाच नाव पाठवायला जरा वेळ लागतोय. तर सर्व कोर कमिटी सदस्य पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी 11 एप्रिलच्या कार्यक्रमाचं आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रण देतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे या महापुरुषांचे आपल्यावरती प्रचंड उपकार आहेत आणि त्याच उपकाराची परतफेड आपण काही करू शकणार नाही, पण आपल्यावर त्यांच्या असलेल्या उपकारापोटी आपण या ठिकाणी हा जन्मोत्सव वर्षानुवर्ष या ठिकाणी साजरा करत आहोत. अशीच ही जन्मोत्सवाची परंपरा यापुढे अशी चालू ठेवण्यासाठी या ठिकाणी आपल्या सर्वांचं योगदान आम्हा सर्वांना अपेक्षित आहे. मी पुन्हा एकदा या ठिकाणी उपस्थित सर्व सातपूर शहरातील, नाशिक शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांचं स्वागत करतो. त्याचबरोबर शिवजन्मोत्सव सोहळा समिती सातपूर, पिंपळगाव बहुला युवा प्रतिष्ठान, धर्मवीर संभाजी महाराज उद्यान मित्रमंडळ, त्याचबरोबर भीम जन्मोत्सव समिती या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो की आपण सर्वांनी वेळात वेळ काढून आजच्या या कार्यालय उद्घाटन प्रसंगी आपली उपस्थिती दाखवली. आमच्या सर्व पदाधिकारी व कोर कमिटीच्या वतीने मी पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माझी आपल्याला विनंती असणार आहे, हा जो सोहळा आहे ज्योती जन्मोत्सव सोहळा, हा आपल्या सर्व सभासदांच्या सहकार्याने, आपल्या मुलाच्या सहकार्याने या ठिकाणी संपन्न होत असतो. नाशिक महानगरपालिकेच्या